हॅलो मैत्रिणींनो, चला जाऊया ना जत्रा बघायला. जत्रा म्हटली की आपल्या डोळ्यासमोर येतात मोठमोठे झुले, फुगे, खेळणी, चुरमुरे, धमाल, मस्ती आणि काय काय. पण पुस्तकाची जत्रा ऐकली का? चला जाऊया पुस्तकाची जत्रा बघायला. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मोलाचा संदेश देऊन तथागताचा धम्म दिला. तो दिन चंद्रपुरातील 16 ऑक्टोबर. धम्मचक्र अणुप्रवर्तन दिन, ज्ञानाचा सूर्य प्रकाशमान झालेला दिवस आणि पुस्तकांची जत्रा बघण्याचा, पुस्तकांशी बोलण्याचा, पुस्तकाच्या नव्या कोऱ्या करकरीत पानांना स्पर्श करण्याचा, पुस्तकांना आपलंसं करण्याचा आणि बाबासाहेबांना जवळून अनुभवण्याचा, ज्ञानाच्या प्रकाशाला पुस्तकरूपात घरी नेण्याचा आनंददायी दिवस. धम्मचक्र अणुप्रवर्तन दिनी पुस्तक आणि फक्त पुस्तकाशी मैफिल बसते. त्या मैफिलीत हजारो लोक पुस्तकांना आपलंसं करण्यात मग्न असतात, कारण बाबासाहेबांनी दिलेला ज्ञानाचा मार्ग पुस्तकातूनच जातो ना. प्रकाशाच्या रोषणाईत ज्ञानाचा समुद्र खळखळ वाहत असतो. भाषणातून ज्ञानाच्या लहरी आपसुकच कर्णाचा वेध घेतात, तर लोचन पुस्तकातील दैदिप्यमान प्रकाशाला डोळ्यात साठवून ज्ञानसूर्याला कवेत घेत मनोमन दीक्षाभूमीत नतमस्तक होतात, पुढल्या पुस्तकाच्या जत्रेत येण्याचं मूक आश्वासन देत. तुम्हीही कधी पुस्तकाच्या जत्रेत गेलाय का? कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. येते